एक मिनिट, काय करते तू? हे बघ, ह्याला हात लावू नको, तुला लागेल. सोड, बस. मॅनेजर, एकही दिवस यांचा ओरडा खाल्ल्याशिवाय जातच नाही. येस सर. प्लीज साफ करून घ्या अँड सॉरी अबाउट दिस. वेटर, बघितलं बघ, मॅडमने सकाळी सकाळी काय काम केलं. जरा पण मॅनर्स नाहीये. तर वरती आपल्याला उत्तर द्यायला लागलं. हे लवकर क्लीन कर. एक्सक्यूज मी. फक्त एक पाण्याचा ग्लास तुटलाय, त्यासाठी कोणाचे मॅनर्स काढायची गरज नाही इथे. यू शुड बी कन्सर्न्ड अबाउट हर सेफ्टी. तुमचं जे काही नुकसान झालं असेल ना, ते बिलमध्ये ऍड करा. आणि लक्षात ठेवा, आपण सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहोत, तिथे कस्टमर इज गॉड. लक्षात ठेवा ही गोष्ट. येस सर. सॉरी. यू बेटर बी. सॉरी मॅम. मला वाटायचं एजेना फक्त चिडताच येतं, पण तसं नाहीये. त्यांना माझी काळजी वाटत होती म्हणून ते मला ओरडले. साफ कर. सॉरी. तुम्ही का सॉरी म्हणताय? सॉरी तर मी म्हणायला हवं. माझ्यामुळेच पडून फुटला तो ग्लास. नाही नाही यार, मी आत्ता जे झालंय त्याच्याबद्दल सॉरी म्हणत नाही. लग्नात तू खरं बोलत होतीस आणि मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही, त्याच्याबद्दल सॉरी. मग तसं तर मी पण तुम्हाला सॉरी म्हणायला हवं, कारण त्यावेळी तुम्ही मला विचारत होतात की काय प्रॉब्लेम आहे. आणि रेवचा जीव धोक्यात होता म्हणून मी तुम्हाला काहीच सांगितलं नाही. मी पण सर, लग्न झाल्यानंतर तू जेव्हा घरी आली होतीस तेव्हा दुर्गा, सरस्वती, लक्ष्मी तुला घराबाहेर काढलं. आणि त्यावेळी तुझं काही ऐकून न घेता मी तुला चीटर ठरवलं, त्याबद्दल सॉरी. आणि मी समोरच्या व्यक्तीपेक्षा एका अनोळखी माणसावर विश्वास ठेवून तुमच्यावर संशय घेतला, त्याबद्दल सॉरी. त्या दिवशी अंतराच्या बर्थडेला तू अंतराच्या कपाटाला हात लावायला गेलीस आणि मी तुझ्यावर खूप ओरडलो, त्याबद्दल सॉरी. त्यावेळी आणि मी बस बस, आता आपल्यात सॉरींची फिट्टमफाट झाली. आता आपल्यात कुठलाही हिशोब पेंडिंग नाही. कालिंदी, तुझी एक अंगठी आहे ना ग लॉकर मध्ये? हो आहे आहे आहे. विका विका, ती पण विका. ती वेळा सांगू मी तुम्हाला? हा, आपल्या कपाटात जे काही सोनं आहे ना ते सगळं विकलं ना, वितळवलं, गहाण टाकलं तरी आपल्याला साळुंखेचं कर्ज फेडता येणार नाहीये. मी काय म्हणते, ऐका ना, एजंट सारखा श्रीमंत जावई मिळालाय की नाही आपल्याला? माझा ऐका, त्यांच्याशी बोला आणि पैसे मागून घ्या. काय एवढं केलंय आजवर लीलासाठी. तिच्या चांगल्या नशिबाचा एवढा तरी फायदा करून घेतलाच पाहिजे आपण. कालिंदी, हे बोलताना तुला काहीच वाटत नाही? लीलाला मोठं केलं, त्याचा हिशोब बघायचा का तिच्याकडे? हो, का नाही करायचा हिशोब? हा,
आणि मला सांगा, म्हणजे काय आयुष्यभर आई बाप्पांनी पोरांसाठी निरपेक्षपणे काहीतरी करत राहायचं आणि पोरांची वेळ आली की पोरं काय करणार? हातावर हात ठेवून बसणार? हे बघ कालिंदी, मी तुझं काही ऐकणार नाहीये. हे कर्ज आपण केलंय आणि आपणच फेडायचं. आणि यातली कुठलीही गोष्ट एजे आणि लीलाला कळता कामा नाही. बस. बस हेच हेच. हा तुमचा स्वाभिमान आहे ना, त्या स्वाभिमानापोटी, त्या हट्टापोटी तुम्ही माझ्या रेऊला त्या साळुंखेच्या गळ्यात बांधणार आहात? अहो, तुम्हाला काय कळतंय का? काय बोलताय तुम्ही? म्हणजे एका मुलीच्या सुखासाठी तुम्ही दुसऱ्या मुलीचा, माझ्या रेऊचा बळी देणार आहात का? तुम्हाला कळतंय का काय बोलताय तुम्ही? काय बाप आहात का कोण आहात? कालिंदी, बापच आहे मी. आणि तुझ्या एवढी रेवूची काळजी सुद्धा आहे मला. मी प्रयत्न करतोय ना. आणि हे बघ कालिंदी, पत्नी म्हणून मला तुझी मदत हवी आहे. हे असं टोचून बोललं नको. काही काळजी करू नको, सगळं होईल व्यवस्थित. हो. नवऱ्यावर विश्वास ठेव. विश्वास डोंबलाचा. नवऱ्यावर विश्वास ठेव म्हणे. विश्वास ठेवला काय झालं? हे बघा काय करताय. विसरलात का? तो साळुंखे दारात आला होता, त्याच्या माणसांना घेऊन काय काय केलंय त्याने. तरी पसा खरडे घशी करत बस. मोहिते, तुम्हाला एकच मुलगी नाहीये, लक्षात ठेवा, विसरू नका. ते हे आणायचंय मला बाजारातून काहीतरी.